नमस्कार, मैं हूं वंदना राठौर और आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी। चलिए रुक करते हैं इस वक्त की बड़ी खबर की ओर। खबर मिली है कि जलगांव जिला कलेक्टर आयुष प्रसाद को जान से मारने की धमकी वाला एक मेल सीएमओ को मिला है और एहतियात के तौर पर जलगांव जिला कलेक्टर को एक मेल भेजा गया है। प्रशासन को मार्च माह में 3 अलग अलग ईमेल प्राप्त हुए। इसमें लिखा है कि हम कुछ अधिकारियों की हत्या करेंगे और जलगांव में अशांति फैलाएंगे। यह मेल मिलने के बाद हमने इस संबंध में जलगांव साइबर पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराया है। ऐसा ही एक मेल जिला कलेक्टर के नाम से भी प्राप्त हुआ है। हालांकि इसमें कुछ खास नहीं मिला। इसमें किसी भी तरह के डार्क वेब का इस्तेमाल नहीं किया गया। पुलिस अधीक्षक महेश्वरी रेड्डी ने बताया है कि संबंध में मामला दर्ज कर लिया गया है और जांच चल रही है। इस बीच मेल में लागांव उप विभागीय पुलिस अधिकारी संदीप गावित समेत कुछ अधिकारियों की हत्या करने और कुछ राष्ट्रीय नायकों की मूर्तियों को आरडीएक्स बम से उड़ाने की भी धमकियां दी गई है। पुलिस को संदेह है कि ईमेल में लिखी भाषा के आधार पर ईमेल भेजने वाला एक ही व्यक्ति है। पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने प्रतिक्रिया देते हुए कहा है कि जलगांव पुलिस द्वारा इस मेल की पूरी जांच की जा रही है। यह एक गंभीर मामला है और जलगांव पुलिस के माध्यम से इस मेल की जांच अवश्य की जाएगी। ग्लोबल इंडिया टीव्ही के लिए जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। मार्च महिन्यामध्ये 3-4 मेल्स आलेले आहे. म्हणजे त्यांचे अनॅनिमस मेल आहे, अलग अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आले होते. ती मेल आपला पोलीस स्टेशन स्तरावर काय मेल आला, काय एसपी ऑफिसला, काय ऍडिशनल एसपी ऑफिसला, काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेले आहे. ते मेलमध्ये असं भरपूर अधिकाऱ्यांना मारू, अशा जलगावमध्ये अशांती क्रिएट करू असं त्यांनी उल्लेख केले होते. ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीने त्यांनी जे कोणी दुखवलेलं एखादी कारवाईमध्ये दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीने मेल करतात तेव्हा ज्या पद्धतीने आपल्याला लेटर्स पाठवतात त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्यरचना होत्या. ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जलगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्हा दाखल करून ते पुढील जे मेल आयडी ही मेल कुठून पाठवलेला आहे, हे मेन नेमका माणूस कोण आहे याची शोधण्याची प्रक्रिया आमची चालू आहे. बेसिकली त्यांचं ज्या पद्धतीचं त्याचे वर्डिंग्स होतं म्हणजे सर्व मेल एकच माणसाने पाठवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि काही मोठ्या माणसाचं देखील नाव त्यांनी असंच त्यांनी उल्लेख केले होते. ते मेलचं काही सिरियसनेस असं वाटत नाही. मेल करताना डार्क वेबचा वापर केला असं काय डार्क वेबचा असं काय अजूनपर्यंत आम्हाला समोर नाही आलेलं आहे. त्यांनी एक ईमेल प्लॅटफॉर्म त्यांनी निवडले होते. त्या ईमेल प्लॅटफॉर्मवरून त्यांनी मेल केले होते. मागच्या महिन्यात 3-4 वेळेला आले होते. शेवटचे मेल 27 मार्चचा शेवटचा मेल आला होता. त्या संदर्भात कोणाला अटक केली होती का मार्च मध्ये? तेच गुन्हा दाखल करून आमचा तपास चालू आहे.